नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस यूट्यूब चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड है 10th सब्जेक्ट मराठी अक्षर भारती। टॉपिक है हमारा क्वेश्चन बैंक 2021। बोर्ड है महाराष्ट्र बोर्ड। ईयर है 2021 और मीडियम है इंग्लिश मीडियम। अगर आपको ये वीडियो अच्छी लग रही है तो प्लीज़ वीडियो को लाइक करना मत भूलिए। चैनल को सब्सक्राइब कीजिए अगर आपने चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो। याद से बेल आइकॉन को क्लिक कीजिए ताकि आपको नए वीडियो के नोटिफिकेशन आ सके और जो पुरानी वीडियोस हो चुकी है वो आपको प्लेलिस्ट में मिल जाएंगी। स्थूल वाचन में हमारा लास्ट वाला चैप्टर है व्युत्पत्ति कोश, तो उसके क्वेश्चन आंसर आज हम करने वाले हैं। फिर आपका स्थूल वाचन का जो सेक्शन होता है वो ख़त्म हो जाएगा। कल से हमारी जो वीडियोस होंगी वो राइटिंग स्किल जो आपका बचा हुआ है उपयोजित लेखन, उस पर आपको कल से वीडियोस मिलेंगी। पहला क्वेश्चन है व्युत्पत्ति कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा। ठीक है, इसका मतलब समझ लेते हैं कि व्युत्पत्ति कोश इस चैप्टर के आधार पर एक ही शब्द के अलग अलग अर्थ होते हैं और समान दिखने वाले कुछ शब्दों के अर्थ अलग अलग होते हैं। इसके बारे में आपको इन डिटेल सविस्तर यानी कि इन डिटेल लिखना है। ठीक है, अभी पाठ के आधार पे बोला है तो पहले आपको व्युत्पत्ति कोश के बारे में थोड़ा लिखना होगा। मराठी में इसके बाद में एक्सप्लेन करूंगी। व्युत्पत्ति कोशाचे कार्य मतलब अभी व्युत्पत्ति कोश में आप क्या लिखोगे तो उसका कार्य ही लिखोगे। ठीक है, तो ये हेडिंग मत डालिए। ठीक है, डायरेक्टली लिखिए कि एखाद्या शब्दाची मुळापासून माहिती देणे हे मुख्य कार्य व्युत्पत्ति कोशाचे आहे। मतलब कोई भी शब्द का रूट जो होता है, मेन शब्द होता है, उसकी इंफॉर्मेशन देने का मुख्य कार्य क्या करता है, कौन करता है? व्युत्पत्ति कोश करता है। व्युत्पत्ति कोश बेसिकली एक किताब होती है जिसमें हर चीज़ का इन डेप्थ मीनिंग होता है। ठीक है, नेक्स्ट होता है और क्या क्या काम होता है व्युत्पत्ति कोश का। तो व्युत्पत्ति कोशाचे कार्य 4 प्रकारचे से 4 तरीके का उसका कार्य होता है। पहले होता है वही जो मूल शब्दाचे मूल स्वरूप दाखवणे, मतलब शब्द का जो मूल स्वरूप होता है वो दिखाना। सेकंड होता है शब्दातील अर्थात होणारे बदल स्पष्ट करणे, मतलब शब्द जैसे जैसे अलग अलग युगों में अलग अलग काल में आता है तो उसका अर्थ कभी कभी बदल जाता है। बाद में और क्या बताता है ये किताब, उच्चारातील बदल आणि फरक, मतलब उच्चार में धीरे धीरे अलग अलग लोगों के कारण कैसे बदलाव आते हैं वो भी आपको व्युत्पत्ति कोश की किताब बताती है। और चौथा है कि बदलांचे कारण स्पष्ट करने, मतलब ये बदलाव क्यों आए हैं। पहले कुछ शब्द अलग था, बाद में उसको प्रोनाउंस अलग तरीके से करते हैं, तो ये बदलाव क्यों आया है इसका भी कारण स्पष्ट होता है। ठीक है, अभी मेन आपका जो क्वेश्चन पूछा था ये वाला कि विविध अर्थ, एका शब्दाचे विविध अर्थ आणि समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ, तो मतलब उसके बारे में आपको एक्सप्लेन करना है, तो वो आगे हम एक्सप्लेन करेंगे। शब्दातील अर्थात होणारे बदल स्पष्ट करने, तो ये जो सेकंड है ना हमारा, यही आपका दूसरा जो है वो बताया है। ठीक है, देखिए कधी कधी काळानुसार शब्द तोच राहतो पण त्याचा अर्थ बदलतो, मतलब कभी कभी टाइम के नुसार काल के अनुसार शब्द वही रहता है पर उसका थोड़ा मीनिंग बदल जाता है। तो बदल आपल्याला व्युत्पत्ति कोश सांगतो और वो जो बदल होता है वो हमें कौन बताता है? व्युत्पत्ति कोश समझाता है। फॉर एग्जाम्पल यहाँ पे दिया है शहाणा मतलब होशियार, ऐसा अर्थ था पर धीरे धीरे शहाणा इसका मतलब बदल गया है, उसका मतलब अति शहाणा मतलब ओवर स्मार्ट, स्मार्ट की जगह पे अभी उसको ओवर स्मार्ट ऐसे कंसिडर किया जाता है। ठीक है, सो अशा नव्या अर्थात तो रूढ झाला, मतलब इस नए अर्थ में वो बदल गया है। रूढ झाला म्हणजेच काय? बदल गया है। कधी कधी शब्द दिसायला सारखे असतात, ये भी आपको पूछा है कि कभी कभी शब्द दिखने में क्या आता है, सिमिलर आता है, पण त्यांचा अर्थ वेगळा असतो, पण उनका जो मीनिंग होता है वो टोटली डिफरेंट होता है। फॉर एग्जाम्पल शरीराचा अवयव, देखिए पार्ट मतलब हमारा बैक साइड जिसको हम शरीर का एक बॉडी पार्ट्स मानते हैं वो एक होता है, और दूसरा पार्ट यानी कि पुस्तकातील धडा, मतलब बुक में जो चैप्टर होता है उसको भी हम पार्ट ही बोलते हैं। दोनों को एक ही शब्द से बोलते पर दोनों का मतलब अलग अलग होता है। अशा शब्दांबद्दल माहिती सुद्धा आपल्याला कोण देतो? व्युत्पत्ति कोश देतो। मतलब ऐसे शब्दों के
जो इन्फॉर्मेशन होती है वो भी हमें व्युत्पत्ति कोश ही देता है। और हमें आपको यहाँ पे देखिए मेन क्वेश्चन आपको बोला है यहाँ पे कि शब्दांचे विविध अर्थ, शब्दांचे विविध अर्थ इसका मतलब सिनोनियम्स होता है, समानार्थी शब्द, आणि समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ मतलब दिखने में समान है पर उनके अलग अलग अर्थ होते हैं। तो इसके आपको कुछ एग्जाम्पल्स भी देने होंगे, तो वो यहाँ पे मैंने दिया है। फॉर एग्जाम्पल देखिए, विघ्न उसी को अड़चन बोलते हैं, उसी को आपत्ति बोलते हैं, उसी को संकट बोलते हैं। फिर वंदन को ही प्रणाम बोलते हैं, नमस्कार बोलते हैं, अभिवादन बोलते हैं। मुनि, ऋषि, तपस्वी, योगी, महर्षि ये सिनोनियम्स है। मानुस, मनुष्य, मानव, मानुष, मानुस, नर ये भी सिनोनियम्स है। इसमें से कोई भी 2 या 3 आप लिख सकते हो। युद्ध, रण, संग्राम, लड़ाई, जंग और झुंज सभी का मतलब एक ही होता है। ठीक है। नेक्स्ट है शब्द एक अर्थ अनेक, मतलब शब्द एक ही रहता है पर मीनिंग उसके अलग अलग होते हैं। फॉर एग्जाम्पल देखिए, अंत, अंत का मतलब होता है लास्ट यानी कि शेवट, उनका अंत हो गया, और उस चीज़ का अंत हो गया, या फिर चित्रपट का अंत हो गया मतलब एंड हो गया, दी एंड। और दूसरा अर्थ होता है मृत्यु आ जाना। ठीक है। महात्मा गांधी जी का अंत हो गया, तो अंत यानी कि मृत्यु और अंत यानी कि शेवट, शेवट मतलब लास्ट। बाद में उत्तर, उत्तर एक दिशा भी होती है, उत्तर दिशा, ठीक है, जिसको हम नॉर्थ बोलते हैं। और प्रश्नाचे उत्तर मतलब जवाब देना, इसको भी उत्तर ही बोला जाता है मराठी में। नेक्स्ट होता है घट, घट का मतलब पानी जिसमें भरते वो जो मटका होता है उसको भी घट बोलते हैं। और घट यानी कि डिक्रीज, मतलब जैसे कि सोन्याच्या भावात घट झाली आहे मतलब सोने के भाव गिर गए यानी कि घट। नेक्स्ट होता है घन, घन का मतलब मेघ यानी कि बादल भी होता है। और घन मतलब क्यूब, जैसे कि हम लोग 2 का क्यूब क्या होता है, वैसे ही आपको जो क्यूब होता है, ये जो सिस्टम होता है उसको ही घन बोला जाता है। ठीक है। नेक्स्ट गुण, गुण यानी कि परीक्षेतील गुण मतलब मार्क्स आपके, और गुण मतलब फायदा भी। जैसे कि हम बोलते हैं कि डॉक्टर का मेडिसिन का आपने उपयोग किया तो आपको कुछ गुण आया क्या, गुण मतलब आपका कुछ, आपको कुछ असर महसूस हो रहा है क्या। तो इस तरह से गुण का मतलब फायदा भी होता है और परीक्षेतील गुण भी होता है। तो इतना सारा आपको आंसर यहाँ पे लिखना पड़ेगा। सॉरी, क्योंकि ये आपका क्वेश्चन बहुत ही बड़ा है और व्युत्पत्ति कोश ये चैप्टर भी बहुत ही लेंदी और थोड़ा सा वो टेक्निकल चैप्टर है। ठीक है, वो स्टोरी टाइप नहीं है, इन्फॉर्मेटिव है। तो यहाँ पे आपको ये सब चीज़ें ज़रूरी है लिखना। इसका PDF मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूँगी, आपको वहाँ से वो ले लीजिए और लिख लीजिए आंसर इसका। ठीक आहे, मराठीमध्ये एकदा समजावून सांगते। प्रश्न असा आहे की व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारावरच तुम्हाला शब्दांचे विविध अर्थ कसे असतात, म्हणजे समानार्थी शब्द आणि समान दिसतात पण त्यांचे अर्थ वेगळे असतात, अशा शब्दांबद्दल सविस्तर माहिती लिहायची आहे। ठीक आहे, आता व्युत्पत्ती कोशाच्या आधारावर सांगितलं की नाही, त्याच्यामुळे व्युत्पत्ती कोशाबद्दल तुम्हाला काहीतरी बोलावं लागेल। तर इथे बघा काय आहे, एखाद्या शब्दाची म्हणजे कुठलाही शब्द असू द्या त्याची मुळापासून माहिती, मुळापासून म्हणजेच काय, इन डिटेल माहिती देण्याचं काम कोण करतं, व्युत्पत्ती कोश नावाचा हा ग्रंथ करत असतो। अजून या ग्रंथाची काय कामं आहेत तर बघा, व्युत्पत्ती कोशाची 4 प्रकारची कामं असतात। पहिला प्रकार आहे शब्दाचं मूळ स्वरूप दाखवतो तो। ठीक आहे, दुसरं काम आहे शब्दातील अर्थात होणारे बदल, म्हणजे हळूहळू शब्द तोच राहतो पण त्याचा अर्थ कसा बदलत जातो। तिसरं उच्चारातील बदल, म्हणजे कधी कधी एखादा साऊथ इंडियन माणूस महाराष्ट्रात राहायला आल्यावर त्याचे उच्चार कसे बदलतात आणि त्या शब्दाला तो कसा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारतो तो शब्द। आपण सुद्धा समजा साऊथ साईडला गेलो तर त्यांचे शब्द आपण वेगळ्याच ह्याच्यामध्ये बोलणार, पद्धतीने बोलणार, आपले उच्चारण सुद्धा तिथे मराठीच येणार, बरोबर। मग उच्चारातील होणारे बदल आणि फरक हेही सुद्धा कोण दाखवतो, व्युत्पत्ती कोश दाखवतो। चौथं आहे बदलांचे कारण, म्हणजे बदल जर होत आहे तर त्यामागचं कारण काय हे सुद्धा आपल्याला व्युत्पत्ती कोश नावाचा ग्रंथ दाखवतो। हे झालं आपलं व्युत्पत्ती कोशाबद्दल 4-5 वाक्य बोलून। आता महत्त्वाचा आपल्याला प्रश्न विचारला की शब्दात होणारे बदल, शब्दाच्या अर्थांमध्ये। ठीक आहे, तर बघा ही गोष्ट आपल्याला एक्सप्लेन करायची की कधी कधी काळानुसार शब्द तसाच राहतो मात्र त्याचा अर्थ बदलतो। ठीक आहे, आणि तो बदल आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये समजून येतो। फॉर एक्झाम्पलच घ्या की शहाणा, शहाणा म्हणजेच काय की बाबा खूप हुशार मुलगा, पण हळूहळू त्या शहाण्याचा आपण काय, हां खूप मोठा शाणा लागून गेला का तू,
मग अर्थ बदलला. शहाणा म्हणजेच काय होतं, स्मार्ट होतं, पण आता आपण अतिशहाणा आहेस वाटतं तू, किंवा खूपच शहाणा समजायला लागलास तू. याच्यामुळे काय होतं, तर शहाण्याचा अर्थ बदलतोय आता. ठीक आहे, शब्द तसाच राहिले, अर्थ काय झाला इथे, हां ठीक आहे स्वतःला तू जास्त शहाणा समजतोय, म्हणजेच काय ओव्हर स्मार्ट. ठीक आहे, मग अर्थ बदलला. अजून काय असतं की कधी कधी बघा, दिसायला शब्द सारखे असतात पण त्यांचा अर्थ टोटली वेगळा असतो. आता पाठ म्हटलं तर शरीराचा अवयव सुद्धा होतो माझ्या पाठीमागे, किंवा पाठ म्हणजे पुस्तकातील एखादा पाठ सुद्धा होऊ शकतो, म्हणजेच धडा होऊ शकतो. ठीक आहे, आणि अशा सगळ्या शब्दांबद्दल आपल्याला माहिती कोण देतं, व्युत्पत्ती कोशच देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला आहे की शब्द एकच, म्हणजे शब्दांचे अनेक अर्थ. शब्दांचे अनेक अर्थ याचाच अर्थ काय, समानार्थी शब्द. आता बघा, विघ्न या शब्दासाठीच अडचण हा शब्द आहे, आपत्ती शब्द आहे, संकट शब्द आहे. वंदन म्हणजेच काय, प्रणाम करणे, नमस्कार करणे, अभिवादन करणे. मुनीसाठी शब्द आहे ऋषी, तपस्वी, योगी, महर्षी. त्यानंतर माणूस, याला मनुष्य म्हटलं जातं, मानव म्हटलं जातं, मानुष म्हटलं जातं, माणूस आणि नर म्हटलं जातं. नंतर आहे युद्ध, रण, संग्राम, लढाई, जंग, झुंज, हे सगळे शब्द वापरले जातात. नंतर आहे की शब्द एक असतो आणि अर्थ अनेक होऊन जातात. तर आता बघा, अंत. हा, अंत म्हणजेच काय की या नदीला काही अंत नाही, म्हणजेच काय, शेवट आणि अंत झाला एखाद्याचा म्हणजे मृत्यू. शेवट आणि मृत्यू हे दोन्ही शब्द. त्याच्यानंतर उत्तर ही एक दिशा पण आहे आणि प्रश्नाचं उत्तर असतं. त्याच्यानंतर घट म्हटलं तर पाण्याचा मटका सुद्धा असतो, आणि घट म्हणजे कशाच्या तरी घट झाली, घसरण झालेली आहे. त्याच्यानंतर घन म्हणजे गणितातील घन. ठीक आहे, आणि मेघ म्हणजेच काय, ढग. गुण म्हणजे परीक्षेतील गुण, आणि फायदा सुद्धा या अर्थाने वापरला जातो की या औषधाचा खूप चांगला गुण येतो, मग फायदा सुद्धा होतो. ठीक आहे, सो इथे तुमचा पहिला हा क्वेश्चन आहे तो कंप्लीट झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे, सेकंड क्वेश्चन है, व्युत्पत्ति कोश या विषयावर टिप लिहा. ये जो क्वेश्चन है यहाँ पे आपको क्या बोला है कि व्युत्पत्ति कोश इस विषय पे आपको शॉर्ट नोट लिखना है. ये सेम क्वेश्चन आपको टेक्सचुअल क्वेश्चन दिया गया है, पर आपको उसमें मेंशन किया गया है कि कौन से पॉइंट्स आने चाहिए. तो ये सिमिलर टाइप का ही क्वेश्चन है. तो देखिए, पहले आपको क्या करना पड़ेगा, सेम व्युत्पत्ति कोश के बारे में थोड़ा लिखना पड़ेगा. शॉर्ट नोट है तो उसके बारे में कुछ तो लिखना पड़ेगा आपको. तो सबसे पहले आप क्या लिखोगे कि व्युत्पत्ति कोश का मतलब क्या होता है, उसका यूज क्या होता है. तो वही चीज़ आप ये देखिए, ये पॅरेग्राफ फिर से रिपीट हो रहा है की एखाद्या शब्दाची मुळापासून माहिती देणे हे मुख्य कार्य व्युत्पत्ति कोशाचे असते. त्याचे कार्य 4 प्रकारचे आहे. एक तर शब्दांचं मूळ स्वरूप दाखवणं, हां, शब्दातील अर्थात होणारे बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल आणि फरक दाखवणे, आणि बदलांचे कारण स्पष्ट करणे. ये देखिए, ये ऊपर वाला ही है जो मैंने नीचे फिर से कवर किया है, क्योंकि हम लोग शॉर्ट नोट व्युत्पत्ति कोश के बारे में लिख रहे हैं, तो ये रिपीट होगा हर समय पे. और मेनली आपको क्या लिखना है यहाँ पे, व्युत्पत्ति कोश के बारे में अगर शॉर्ट नोट लिखना है तो वो कब बना, कि इसकी मदद के द्वारा वो बना, ये सब आपको डिटेल में लिखना होता है. तो देखिए यहाँ पे क्या बोला है, मुंबई येथे 1938 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन झाले. ठीक है, कहाँ पे हुआ था, मुंबई में हुआ था. कब हुआ था, 1938, मतलब ही 1938. कौन अध्यक्ष थे, स्वातंत्र्यवीर सावरकर इसके अध्यक्ष थे इस सम्मेलन के. सम्मेलन का नाम क्या था, अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन. ठीक है, ये आपको लिखना है. उसके बाद में वहाँ पे क्या हुआ था, ये सब चीज़ें मैंने आपको क्यों बताई, क्योंकि त्या संमेलनात व्युत्पत्ति कोशाच्या रचनेचा ठराव मंजूर झाला. क्योंकि उसी सम्मेलन में व्युत्पत्ति कोश की रचना होनी चाहिए, इसका जो ठराव था, जो डिसाइड किया था, वो क्या हुआ, उसको मंजूरी मिली थी. ठीक है, कृपा कुलकर्णी यांनी याची जवाबदारी घेतली. मतलब जो कृपा कुलकर्णी जी है, उन्होंने इस कार्य की क्या ली थी, रिस्पॉन्सिबिलिटी ली थी. बैरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी व्युत्पत्ति कोशाला अर्थ सहाय्य केले. ये जो जयकर जी है, उन्होंने क्या किया है, उनको आर्थिक सहाय्य किया है, मतलब पैसे दिए हैं. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी व्युत्पत्ति कोशाला पुरस्कृत केले. इन्होंने क्या किया, उसको पुरस्कृत किया, आगे बढ़ाया. ठीक है, 1946 साली, म्हणजेच 1946 साली व्युत्पत्ति कोशाचे पहिले प्रकाशन झाले. फर्स्ट उसका पब्लिश कब हुआ ये किताब, 1946. ठीक है, मतलब इंडिपेंडेंस के भी 1 साल पहले ये पब्लिश हुआ.
नंतर व्युत्पत्ति कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, उसके बाद व्युत्पत्ति कोश के बहुत सारे एडिशन निकले, आवृत्ति यानी कि एडिशन। ठीक है, तो ये जो पूरी चीज़ है ये आप किसके बारे में लिखोगे, व्युत्पत्ति कोश के बारे में लिखोगे। ठीक है, ये आपका हो गया शॉर्ट नोट। आंसर बड़ा ही होगा क्योंकि 3 मार्क्स का आपका क्वेश्चन है। मराठी मुलांसाठी सांगते, तुम्हाला प्रश्न दुसरा विचारलेला आहे की व्युत्पत्ति कोशाबद्दल तुम्हाला टिप लिहायची आहे। टिप म्हणजेच काय, शॉर्ट नोट लिहायची आहे। तर पहिलं तुम्ही तेच म्हणणार की व्युत्पत्ति कोश काय करतं, तर आपल्याला एखाद्या शब्दापासूनचा मुळापासूनचा अर्थ सांगतो। मग त्याचं काम 4 प्रकारचं असतं। एकतर शब्दाचं मूळ स्वरूप दाखवणं, त्याच्यात होणारे बदल दाखवणं, म्हणजे अर्थात होणारे बदल दाखवणं, उच्चारात होणारे बदल दाखवणं आणि त्या बदलांचं कारण सांगणं। ठीक आहे, एकमेकांबरोबर हे लिंकच आहे 4 वाक्य। नंतर मेन आन्सर आपल्याला लिहायचं, व्युत्पत्ति कोश कधी निर्माण झाला, कोणी निर्माण केला, कसा केला, त्याबद्दल लिहिणार। ही मुंबई येथे 1938 साली स्वातंत्र्यवीर सावरकर हे जे होते यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय एक मराठी साहित्य संमेलन खूप मोठं झालं होतं आणि त्या संमेलनात काय झालं होतं, व्युत्पत्ति कोश बनवायचा या ठरावाला सगळ्यांनी मंजुरी दिली की हा, सगळ्यांनी होकार दिला या कामाला। कृपा कुलकर्णी जे आहेत त्यांनी या कामाची जबाबदारी घेतली की हे काम मी सगळं व्यवस्थित करतो आणि मग पैसे लागणार, एवढी मोठी जबाबदारी घ्यायची, एवढा मोठा ग्रंथ लिहायचा आहे। तर मुकुंदराव जयकर जे होते, बॅनर्जी मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केलं, म्हणजे ह्याला पैसे दिले या कामासाठी। आणि दाजीसाहेब तुळजापूरकर जे होते यांनी व्युत्पत्ति कोशाला पुरस्कृत केलं, म्हणजे अजून पुढे नेलं, अजून ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांनी कंप्लीट केल्या। आणि 1946 म्हणजेच 1946 या वर्षी व्युत्पत्ति कोशाचं पहिलं प्रकाशन झालं। प्रकाशन आणि म्हणजेच काय, पब्लिक झालं ते पुस्तक। ठीक आहे, आणि नंतर व्युत्पत्ति कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, अनेक आवृत्त्या म्हणजे खूप कॉपीज निघाल्या त्याच्यानंतर। ठीक आहे, एवढं तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे। आता आपला शेवटचा क्वेश्चन की व्युत्पत्ति कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा। म्हणजे आजच्या काळात व्युत्पत्ति कोश किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला लिहायचं आहे। ठीक है, आज के ज़माने में व्युत्पत्ति कोश ये ग्रंथ बहुत इम्पॉर्टेंट क्यों है। ओके, आंसर देखते हैं इसका। फिर से आपको वही चीज़ लिखनी है। देखिए, ये तीनों भी क्वेश्चन में मैंने बेस जो रखा है वो सेम रखा है। मतलब व्युत्पत्ति कोश के बारे में कोई भी क्वेश्चन है तो आपको वहाँ पे व्युत्पत्ति कोश की डेफिनेशन और उसका यूज़ ये थोड़ा बताना ज़रूरी होता है। इसके लिए इस क्वेश्चन की भी शुरुआत जो है वो हम लोग वैसे ही करेंगे। तो आप ये अच्छे से रट्टा ही मार के रखिए क्योंकि ये बहुत ही इम्पोर्टेंट चीज़ है। जैसे कि हम लोग पोएम्स में और कुछ चैप्टर्स में प्रस्तावना लिखते थे, उसी तरह से ये आपको सेम पैसेज रिपीट करना है 3 बार। व्युत्पत्ति कोश क्या दिखाता है, एखाद्या शब्दाची मुळापासून माहिती देणे हे मुख्य कार्य व्युत्पत्ति कोशाचे आहे। फिर से वही चीज़ है, उसके 4 प्रकार होते हैं। एक तो शब्द का जो मूल स्वरूप है वो दिखाना, शब्दातील अर्थात होणारे बदल मतलब शब्द के अर्थ में जो बदल होते हैं, उच्चारातील बदल जो उच्चार होते हैं उसमें जो बदल होते हैं वो दिखाता है, और बदलांचे कारण मतलब बदल क्यों होते हैं वो भी वो बताता है। अभी आपका मेन क्वेश्चन ये है कि व्युत्पत्ति कोश आजच्या युगात किती आवश्यक है, मतलब अभी के युग में वो कितना इम्पॉर्टंट है। तो वो देखिए, मैंने यहाँ पे लिखा है, हल्लीच्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलांना व्युत्पत्ति कोश हा खूप उपयोगी ठरतो। मतलब अभी के जनरेशन में स्कूल में जाने वाले जो बच्चे होते हैं उनको व्युत्पत्ति कोश ये बहुत उपयोगी होता है। वेगवेगळ्या भाषा शिकत असताना व्युत्पत्ति कोश मोलाची मदत करतो। मतलब अलग अलग भाषा जब आप सीखते हो, जैसे कि संस्कृत सीखते हो, फ्रेंच या फिर अलग अलग जर्मन लैंग्वेज, जो भी लैंग्वेजेस आप नए नए सीखते हो तो उनके शब्द आपको जानना होता है, पहचानना होता है। तो उस कार्य में बहुत ही इम्पॉर्टेंट ये व्युत्पत्ति कोश माना जाता है। मोलाची मदत करतो मतलब बहुत ज़्यादा मदद करता है, कारण नवीन भाषेत नवीन शब्द सापड़ता। देखिए, कोई भी आप नई भाषा लेते हो तो आपको उसमें नए शब्द समझ में आ जाते हैं, तो उसका अर्थ समझने के लिए आप व्युत्पत्ति कोश का इस्तेमाल कर सकते हो। त्यामुळे व्युत्पत्ति कोश अर्थ न समजलेल्या शब्दांचा अर्थ मुळापासून समजण्यासाठी मदत करतो। तो जब आप कोई भी नई लैंग्वेज सीखते हो तो व्युत्पत्ति कोश आपको जो शब्द का अर्थ नहीं समझ में आया है
उन शब्द का मूल से मतलब इन रूट से वो आपको क्या करता है, फ्रॉम द रूट वो आपको उसका मीनिंग बता देता है। व्युत्पत्ती कोश सर्व शंकांचं निवारण करणारा एकमेव ग्रंथ आहे। मतलब व्युत्पत्ति कोश नाम का ये जो ग्रंथ है वो सर्व आपकी शंका मतलब डाउट, आपकी जितने भी डाउट्स है उनको सॉल्व करने वाला ये एकमेव ग्रंथ है। काळानुसार काही शब्द देखील बदलले आहेत, मतलब जैसे जैसे टाइम आगे चला जाता है, वक्त गुजर जाता है, तो कुछ शब्द भी बदलते हैं धीरे धीरे, ठीक है। और त्यामुळे मूळ शब्द नक्की कोणता हे आजच्या पिढीतील मुलांना कळत नाही। तो जब टाइम के अनुसार शब्द में परिवर्तन आ जाता है, बदलाव आ जाता है, तो अभी के बच्चों को पता नहीं चलता कि ओरिजिनल शब्द क्या था। फॉर एग्जाम्पल आग बोलते हैं हम लोग, राइट। तो आग को एक्चुअल में क्या बोला जाता था, अग्नि बोला जाता था, पर धीरे धीरे वो प्रोनाउंसिएशन के प्रॉब्लम की वजह से अग्नि का आग हो गया है, ठीक है। तो ओरिजिनल शब्द क्या है, अग्नि है, ये आपको कौन बताता है, व्युत्पत्ति कोश ही बताता है। महाविद्यालयातील मुलांना विविध प्रकारचं संशोधन करण्यासाठी व्युत्पत्ति कोशाची मदत होते। मतलब ये तो स्कूल वाले बच्चों का ऊपर देखा हमने। महाविद्यालय मतलब कॉलेज जाने वाले जो बच्चे होते हैं उनको क्या फ़ायदा होता है व्युत्पत्ति कोश का, तो उनको क्यों ज़रूरत है व्युत्पत्ति कोश की, तो महाविद्यालयातील मुलांना विविध प्रकारचे संशोधन, देखिए जब आप कॉलेज में जाते हो तो आपको अलग अलग प्रोजेक्ट्स दिए जाते हैं, आपको कोई टॉपिक दिया जाता है जिस पे आपको रिसर्च करके एक रिपोर्ट बनाना होता है, ठीक है। आपको डेजर्टेशन बनाना होता है जब आप मास्टर डिग्री कंप्लीट करते हो, थेसिस बनाना होता है जब आप पीएचडी करते हो। तो इस तरह का जो वर्क होता है इसमें भी आपको बहुत डीप डाउन स्टडी करनी पड़ती है, तो भी उधर भी आपको व्युत्पत्ति कोश की मदद लेनी पड़ती है हर चीज़ का एकदम गहराई से स्टडी करने के लिए। कभी कभी क्या होता है, एका शब्दासाठी अनेक शब्द व्युत्पत्ति कोशात सापडतात। मतलब आपको एक ही शब्द के लिए अनेक शब्द चाहिए होता है, समानार्थी जिसको हम बोलते हैं, वो भी आपको व्युत्पत्ति कोश में मिल जाता है। तसेच एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे होतात, कभी कभी एक ही शब्द होता है, दिखने में एक ही जैसा होता है, जिसको हम लोग होमोग्राफ बोलते हैं इंग्लिश में, पर उसका मीनिंग अलग अलग हो जाता है, तो वो भी चीज़ व्युत्पत्ति कोश आपको दिखाता है। अशा प्रकारे व्युत्पत्ति कोश आजच्या युगात खूप आवश्यक आहे। इस तरह से व्युत्पत्ति कोश अभी के जनरेशन में या फिर अभी के युग में बहुत ही महत्वपूर्ण होता है, ठीक है, बहुत आवश्यक होता है। ये आपका मेन आंसर रहेगा, ठीक है, कि अभी के जनरेशन में व्युत्पत्ति कोश की क्या ज़रूरत है। अभी ये लास्ट क्वेश्चन है जो मैं मराठी में एक्सप्लेन करूँगी और फिर हमारा वीडियो क्लोज हो जाएगा। प्रश्न असा आहे की व्युत्पत्ति कोशाची आजच्या काळात काय गरज आहे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिलं आपल्याला तेच लिहायचं आहे की व्युत्पत्ति कोश म्हणजे नक्की काय, तर त्याची व्याख्या लिहायची असते। तर व्युत्पत्ति कोश म्हणजे काय, जो आपल्याला कोणत्याही शब्दाची मुळापासून माहिती देतो, आणि तो 4 प्रकारची माहिती देतो। एक तर त्याचं मूळ स्वरूप सांगतो, जर त्याच्या अर्थात काही बदल झाला असेल तो सांगतो, त्याच्यानंतर व्युत्पत्ति कोश आपल्याला उच्चारामध्ये काही फरक जाणवत असेल ते सांगतो, आणि त्या बदलाचं कारण काय आहे, त्यामागचं कारण हे सुद्धा व्युत्पत्ति कोशच आपल्याला सांगतो, ठीक आहे। हा एक प्रकारचा ग्रंथच आहे। हल्लीच्या काळात व्युत्पत्ति कोशाची काय गरज आहे, ठीक आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो बघितला सुद्धा नसेल ग्रंथ, हां, किंवा तुमच्या शाळेत जर शिक्षक खरंच खूप मराठीचे चांगले असेल तर त्यांनी ते लायब्ररीतून आणून तुम्हाला दाखवलं असेल की बघा हा व्युत्पत्ति कोश असतो, पण ऑनलाईन शाळा असल्यामुळे ह्या वर्षी ते सुद्धा पॉसिबल झालं नसेल। तर व्युत्पत्ति कोश हा एक डिक्शनरीसारखाच ग्रंथ असतो, ठीक आहे। मग तो मुलांना कसा उपयोगी पडतो, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इथे लिहायची आहे की एकतर शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तो खूप उपयोगी ठरतो। त्यानंतर वेगवेगळ्या भाषा शिकणारे जे लोक असतात, जसं की संस्कृत, तुम्हाला 8वीपासून काही जणांना संस्कृत असतं, मग संस्कृत नव्याने शिकत असल्यामुळे त्यातील शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नाही, मग ते शोधण्यासाठी तुम्ही व्युत्पत्ति कोशाचा वापर करू शकता, ठीक आहे। कारण नवीन भाषेमध्ये आपल्याला नवीन शब्द सापडतात आणि त्यावेळेला जेव्हा आपल्याला त्या एखाद्या शब्दाचा अर्थ समजत नाही, बरोबर, तर त्याचा शब्दाचा मुळापासून म्हणजे सुरुवातीपासूनचा जो अर्थ आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला काय होते, व्युत्पत्ति कोशाची मदत होते, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे व्युत्पत्ति कोश हा सर्व शंकांचं निवारण करणारा एकमेव ग्रंथ। म्हणजे व्युत्पत्ति कोश हा तुमचे सगळे डाऊट्स, सगळे जे क्वेश्चन्स असतात की हा शब्द असाच का बनलेला आहे, तर या सगळ्याचं उत्तर तुम्हाला व्युत्पत्ति कोशामध्ये मिळतं। काळानुसार काही शब्द देखील बदललेले आहेत, त्यामुळे मूळ शब्द नक्की कोणता हे आजच्या पिढीतील मुलांना कळत नाही। बघा, काळानुसार काय होतं, जसं जसं आपण पुढे पुढे काळानुसार जातो तसं तसं जी कठीण गोष्ट असते ती आपण सोपी करत जातो,
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, संस्कृत भाषा मागे पडण्याचं कारण हेच होतं की संस्कृत भाषा कठीण होती. मग ती कठीण होती, सामान्य लोकांना ती बोलता येत नव्हती, त्याच्यामुळे तिचं प्राकृत झालं. प्राकृतसुद्धा नंतर संत ज्ञानेश्वर तुकारामांच्या काळात ती भाषा चालत होती. शिवाजी महाराजांच्या काळात ती भाषा प्राकृतमध्ये सगळं व्यवहार चालत होते. पण हळूहळू लोकांना, जसे लोक पुढे गेले, पिढी पुढे गेली, तशी ती पण भाषा कठीण होऊ लागली. मग मराठी निघाली त्याच्यामधून. आणि आपण मराठीमध्ये आतासुद्धा आपल्याला काही काही जणांना मराठी खूप कठीण वाटते, तर आपण इंग्लिश थोडं थोडं यूज करतो, फ्युजन करतो 2-3 लँग्वेजचं, हिंदी, मराठी आणि इंग्लिश. तर असे बदल काळानुसार आणि गरजेनुसार होणं अपेक्षित आहे आणि ते होतच असतात. पण त्याच्यामुळे काय होतो, जो मूळ शब्द असतो त्याचा अर्थ मुलांना कळत नाही. बरोबर. जसं की अग्नी. बरोबर. आता आपण मराठी आहोत, आपल्याला माहिती आहे अग्नी म्हणजे आग. पण असे भरपूर शब्द आहेत जे आपण खूप वेगळ्या पद्धतीने आता बोलतो. ठीक आहे. आणि ते आधी वेगळ्या पद्धतीने बोलले जायचे. तर नक्की मूळ शब्द काय आहे हे मुलांना काय कळतं, व्युत्पत्ती कोशाच्या आधारावरच समजतं. त्यानंतर जेव्हा महाविद्यालयातील मुलांना व्युत्पत्ती कोशाचा उपयोग कसा होतो बघा, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाल, जेव्हा तुम्ही 10वी कंप्लीट कराल, तुम्ही कॉलेजमध्ये जाल, तुमची वेगवेगळी फील्ड असेल, काही आर्ट्सला जातील, काही इंजिनिअरिंग करतील, काही कॉमर्सला, सगळ्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये तुम्हाला प्रोजेक्टवर असाइनमेंट्स, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मास्टर डिग्रीसाठी अप्लाय करता त्याच्यासाठी तुम्हाला डेझर्टेशन कंप्लीट करायचं असतं. ह्या सगळ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला तिथे समजतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप रिसर्च करायला लागतो. एखाद्या विषयामध्ये खूप खोलवर जाऊन अभ्यास करावा लागतो. त्यावेळेला सुद्धा खूप नवीन शब्द सापडतात आणि त्यांचे अर्थ कळत नाही. मग आपल्याला लायब्ररीमध्ये जाऊन तो व्युत्पत्ती कोश हा जो ग्रंथ आहे तो काढावा लागतो आणि त्याच्यातून ते अर्थ शोधावे लागतात. ठीक आहे. म्हणजे संशोधन करण्यासाठी, आता संशोधन म्हटल्यावर पटकन काय आठवतं, संशोधन करणं म्हणजे काहीतरी सायन्सच्या रिलेटेड आहे. तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही आर्ट्स जरी घेतलं, तुम्ही त्याच्यानंतर कॉमर्स घेतलं, तरी तुम्हाला संशोधन करायचं असतं. संशोधन म्हणजे रिसर्च. एखाद्या टॉपिकवर तुम्हाला रिसर्च करायची असते की तो मुळात टॉपिक तसा का आहे. आणि यामध्ये व्युत्पत्ती कोश तुम्हाला खूप मदत करतो कॉलेज लाईफमध्ये. त्यानंतर एका शब्दासाठी कधीकधी खूप अनेक अर्थ असतात आणि ते सुद्धा आपल्याला व्युत्पत्ती कोशात सापडतात, ज्यांना आपण समानार्थी म्हणतो. त्याच्यानंतर एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थसुद्धा होतात. जसं की आपल्या पुस्तकातच या धड्यात पाठ हा शब्द होता. पाठ म्हणजे आपला पाठ म्हणजे शरीराचा अवयवसुद्धा, आणि धडा पाठ करतो तो पाठसुद्धा. बरोबर. त्याच्यानंतर अशा प्रकारचे तीर म्हटलं तर धनुष्याचा तीर पण येतो, आणि तीर म्हणजे नदीकाठ म्हणजेच नदीचा तीर असा सुद्धा अर्थ होतो. तर अशा प्रकारे हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्युत्पत्ती कोशच दाखवतो. हे एकमेव पुस्तक आहे व्युत्पत्ती कोश जे आपल्याला हे सगळ्या गोष्टी दाखवतं. आणि अशा प्रकारे व्युत्पत्ती कोश आजच्या युगात सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जरी टेक्नॉलॉजी असली, जरी तंत्रज्ञान असलं, जरी कॉम्प्युटर, गुगल असलं, तरी काही गोष्टी ज्या असतात त्या गुगलमध्ये सुद्धा एंटर केलेल्या नसतात. जसं संस्कृत आणि वेगवेगळ्या ज्या प्राचीन भाषा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला व्युत्पत्ती कोशच पाहावा लागतो. ठीक है. सो अशा प्रकारे त्याचा यूज होतो. सो यहाँ पे हमारा ये जो स्थूल वाचन का सेक्शन था ये ख़त्म हो जाता है. अभी कल से जो वीडियोस होंगी वो राइटिंग स्किल पे होगी. तो जहाँ तक मुझे पॉसिबल होता है एक वीडियो में ज़्यादा से ज़्यादा 2 लेटर 3 लेटर्स कंप्लीट करने की मैं कोशिश करूँगी. उसी में हम लोग लेटर लिखना कैसा है और किस तरह से उसमें ट्रिक्स ध्यान में रखनी है, कौन से सेंटेंस है जिसको आप रिपीट यूज़ कर सकते हो अलग अलग थोड़ा सा चेंज करके, ये सभी चीज़ें हम लोग धीरे धीरे राइटिंग स्किल में ही सीखेंगे. तो मैं आपको वही बोलूँगी कि राइटिंग स्किल का वीडियो जो है वो प्लीज़ स्किप मत कीजिए. इसके लिए बेल आइकॉन को क्लिक कीजिए याद करके, ताकि नए वीडियो को आपका नोटिफिकेशन आए. क्वेश्चन बैंक की जो राइटिंग स्किल है वही सीखते सीखते हम अलग से राइटिंग स्किल पे वीडियोस नहीं बनाएंगे, क्योंकि वो फिर डबल काम हो जाएगा. तो जब मैं राइटिंग स्किल का वीडियोस बनाती हूँ, ठीक है, क्वेश्चन बैंक का, तो उसी में मैं आपको राइटिंग स्किल के बारे में क्या क्या चीज़ें इंपॉर्टेंट होती है जो मुझे मालूम है मैं आपको सिखाने की कोशिश करूँगी. और बाद में आपके जो स्कूल टीचर बोलेंगे आप उनका ही ज़्यादा सुनिए, क्योंकि स्कूल टीचर आपको मार्क्स देने वाली है, तो वो आपको जो भी करेक्शन बताती है और मेरा और उनका सपोज़ अलग है, तो मैं आपको वही बोलूँगी कि आप स्कूल टीचर का ही आंसर प्रीफर करें, क्योंकि वही आपको स्कूल में मार्क्स देने वाली है. ठीक है. सो अगर आपको वीडियो अच्छी लग रही है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा आपके दोस्तों के साथ, रिश्तेदारों के साथ शेयर कीजिए. थैंक यू सो मच.